बीज जाळोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव बीज जाळोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका मने अवघा जोग तुका मने अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठ्ठला विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिरहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरानवनीरदावा पीतांबरा दरुण बिंब फलादरोष्टात् पुरणेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने पांडुरंगा प्रथम
मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी अंशी या सकळाशी विनवनी बीज जाळोनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंग आवाज चांगला ठेवायचा। सेवेकरता निवडलेला अभंग जगदबंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा आणि स्वतः विषयी सांगणारा अभंग आहे। जगाला वेळ देणारी माणसं मोठ्या माणसाचं हे लक्षण असतं। वेळ देतात ना तेवढाच वेळ स्वतःसाठी देतात। अगोदर आपल्याला वेळ देत जावा आणि नंतर जगाचा विचार करत जावा। नाहीतर जगाला वेळ देण्याच्या भानगडीमध्ये कधी कधी मोठ्या माणसांना स्वतःला वेळ द्यायचा विसरून जातो आणि राहून जातो आणि तिथंच घाटा होतो। विठाला विठाला या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय स्वतः विषयी सांगतात। आम्ही काय केलंय, आम्ही पुरुषार्थ कुठला साध्य केलाय, आम्ही जीवनामध्ये आल्यानंतर कुठली गोष्ट केलेली आहे याचं सुंदर विवेचन स्वतः सांगतात। आता सांगायची वेळ काय येते तसं तर आत्मस्तुती करू नये, मी काय केलेलं आहे हे आपल्या मुखानं आपण वर्णन करू नये असं जरी शास्त्र असलं तरी सुद्धा काही गोष्टी या सांगाव्या लागतात। कुणासाठी? जगासाठी, स्वतःसाठी नाही। मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे हे आपण आपल्या मुखानं सांगणं योग्य जरी नसेल तरी सुद्धा आपला आदर्श कुणीतरी घेतला पाहिजे। मी एवढा संघर्ष करून सुद्धा मी यश कशा पद्धतीनं प्राप्त केलो हे आत्मचरित्र सांगणं म्हणजे त्याच्यात पातक नाही का? कारण त्याच्यापासून असंख्य बोध घेणारे माणसं आहेत। विडाला आम्हाला लागलेला पत्ता बेस पाहिजे आणि आवाज पाहिजे, ताण पडायला तो पत्ता स्वतः जवळ लपून न ठेवता। आता शास्त्र जर सांगत असेल की तुम्हाला काय मिळाले हे तुमच्या मुखानं तुम्ही सांगू नका, नाही सांगावं तर आपल्याला मिळालेलं आपल्या सोबतच जाईल ना, त्याचा उपयोग जगासाठी झाला पाहिजे ना। मग नाही बोलून कसं जमेल? हा तया ये कर्तव्य उरले असे लोका लागे। सुखी जेने व्हावे जगनी व्हावे, 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 अज्ञानी लावावे सन्मानासी,
मनुष्यांना या गोष्टी स्वतः सांगाव्या लागतात. त्याचं कारण आहे, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. देवाला आणि संतांना आणि सज्जन माणसांना काही गोष्टी त्यांना करायची गरज नसते महाराज, तरी सुद्धा त्यांना त्या करून दाखवाव्या लागतात. बरोबर आहे ना? त्यांना त्या करायची गरज आहे का? नाही नाही. तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला चुकत नाही, ते करावंच लागतं. नव्हे नव्हे, तुमची इच्छा असली काय आणि तुमची इच्छा नसली काय, तुम्हाला ते करावंच लागेल. तुम्ही बांधलेले आहेत त्याला. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. त्या मनुष्य लोक जो आहे तो कर्मानं बांधलेला आहे. म्हणून या मनुष्य लोकातला, मृत्यू लोकातला प्रत्येक जीव कशानं बांधलेला आहे? टॅग बांधलेला आहे. त्याची इच्छा असली काय आणि नसली काय, कर्म त्याला सुटत नाही. विठाला 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 विठाला. पण दोन व्यक्तिमत्व असे आहेत, त्यांना कर्माचं बंधन नाही. ना, एक देव, भाषाच आहे देवाची. अर्जुना, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्तयेव च कर्मणि. अर्जुना, पार्थ ऐक, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कुठलं कर्तव्य करायचंय असं मला बंधन नाही ना. अरे मी बाप आहे ना. सगळे कर्माचीच निर्मिती माझ्यापासून आहे, मला कर्माचं बंधन कसं असेल? न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. तिन्ही लोकांमध्ये किंचित सुद्धा माझ्यासाठी कर्मन कर्तव्य करण्याची मला आवश्यकता नाही, कारण मला त्याचं बंधन नाही, मला त्याचा भोगही नाही. याच्या पुढे ऐक, न मे कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा. मला कुठलं कर्म चिटकत नाही, मला कर्म कुठलं लागत नाही. जरी मी कर्म केलेलं दिसत असलं तरी त्या कर्माच्या भोगाची मला आवश्यकता नाही. विठाला विठाला एवढंच नाही साहेब. देव तर म्हणला मला कर्म नाही, मला त्याचा भोग लागत नाही. नाही, माझ्याकडून जरी तुम्हाला वाटत असलं देवानं हे कर्म केलंय, देवानं ते कर्म केलंय, जरी तुम्हाला ते दिसत असलं तरी तुम्हाला जसा त्या कर्माचा भोग भोगावा लागतो तसं मला त्या कर्माचा भोग भोगायची गरज एवढंच नाही. मला तर नाहीच, पण मी कर्माला बांधलेलो नाही एवढं जरी ज्या जीवाला कळल त्याला सुद्धा नाही. विठाला विठाला काय मजा आहे बघा. मला तर नाहीच विषय सोड, पण इति माम यो बीजानाति कर्मभिर्न सबध्यते. एवढं जरी ज्या जीवाला कळालं की बाबा हा देव आहे, हा भगवंत आहे, त्याला कुठला कर्माचं बंधन नाही, आणि जरी त्यानं कर्म केलेलं दिसत असलं तरी त्याला त्या कर्माचा भोग भोगावा लागत नाही, कारण न मे कर्मानी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला कुठलं गरज नाही. आणि एवढं ज्याला ज्ञान झालंय, काय मला तर भोग नाही हा विषय संपला, पण मला काही करायची गरज नाही आणि मी कर्मापासून वेगळा आहे, एवढं ज्ञान ज्या जीवाला झालंय त्याला सुद्धा कर्माच्या भोगाची गरज नाही. विठाला विठाला एक देव आणि नंबर 2 आहेत संत. या दोनच व्यक्तिमत्व या कचाट्यातून सुटले. कशाच्या? कर्माच्या आणि कर्तव्याच्या. या दोघांना बंधन नाही. नाही तर यावत जीवाला इथं तुमचा जन्म झाला की तुम्हाला हे कंपल्सरी बंधन आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके बांधलेलं आहे, पण या दोघांना नाही बुवा. मग कर्म म्हटलं की कर्माचे 2 प्रकार आले. कर्माचे किती प्रकार? 2च प्रकार. जगात याच्यापेक्षा दुसरं कर्म होतच नाही. एक पाप कर्म आणि एक पुण्य कर्म. विठाला 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 विठाला.
याच्या बाजूला काय करणार आहेत? एक तर चांगलं कर्म घडल, नाहीतर एक तर बरोबर आहे ना. अहो ते निषिद्ध कर्म, वेदविहित कर्म, नैमित्तिक कर्म, ते कर्माचे प्रकार ते आपल्याला माहिती आहे, पण सगळ्याचा अंतर्भाव या दोनच ठोकताळ्यामध्ये होत. निषिद्ध झालं की पाप कर्म, वेदविहित झालं की पुण्यकर्म, काय त्याच्यामध्ये. पण ठोकताळ्यामध्ये मुख्य असं पाहायला गेलं तर जगातली सगळी कर्म या दोनच चौकटीत बसतात. एक पाप कर्म आणि एक पुण्यकर्म. ऐका, मग तुम्ही सहज जरी क्रिया तुमच्याकडून घडली तरी ती सुद्धा कर्मात येते. तुम्ही असं नका म्हणू मी येत आल्यानंतर खुशाल एका जागेवर बसलो, घरात बसलो, काही नाहीच केल्यावर कुठून कर्म घडल, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ना. अहो केलं तर होईल, आम्ही काहीच नाही केल्यानंतर. बाबा तू जरी नाही केलंस तरी तू ज्या लोकात आलायस का ते लोक तुला स्थिर बसू देत नाही. कारण त्याचं नाव आहे मृत्यूलोकन संसार. सम्यक प्रकारेण संसरते ते संसार. क्षणाक्षणाला ते चालू होत आहे तुम्हाला. तुम्ही स्थिर राहिलात म्हणजे तुम्हाला स्थिर राहू देत आहे ते. अरे त्याचा स्वभाव आहे. वेदांतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. एक व्यक्ती रथामध्ये बसला. कशामध्ये बसला? रथामध्ये बसला. रथाला घोडे आहेत आणि सुसाट सुटलेले घोडे. पण रथात बसलेल्यानं विचार केला, आता तळमळ करायची नाही, धावपळ करायची नाही, मी आता कुठं जाणार नाही, येणार नाही, आता मी निवांत बसणार आहे. बसला की तो निवांत. कुठं बसला? रथात. मग आता तो कुठं जाणार आहे का? कारण तो काय हातपाय हलवत एका जागेवर स्थिर बसलाय. मग जाईल का आता तो? कुठं जाईल का नाही? कसं काय जाईल? कळलं का तुम्हाला? त्यानं स्वतःहून जरी नाही क्रिया काही केल्या, पण तो ज्याच्यावर आरूढ झालाय ना ती वस्तू स्थिर नाही. हा संसार स्थिर नाही, कर्मलोक आहे हा. तुम्ही नाही करायचं ठरवलं तरी तुम्हाला करून घेतल्याशिवाय तर सोडतच नाही. विढाला विढाला वा वा. न चालता जाय दिगंतची. क्या बात है. तो नाही चालला, हातपाय बांधून टाकले तरी तो जाणार आहे का? कारण तो स्थिर आहे, पण तो ज्याच्यात बसलाय ती वस्तू स्थिर नाही. तसं तुम्ही स्थिर बसायचा प्रयत्न केला तरी तुमचा जन्म या संसारात झालाय, त्या संसाराचा स्वभाव स्थिर नाही. बरोबर आहे ना? इथं स्थिर आहे का काही? आणि आपल्याला काय व्हायचंय? मग कसं होऊ आपण? ज्या ज्या माणसाने संसाराला धरून बसली आणि त्यांनी स्थिर व्हायचं स्वप्न पाहिलं तर ती कल्पनाच. तुकोबाराने लय प्रयत्न करून बघितले. पूर चाललाय, पुरात त्यानं उडी टाकली, म्हणला आता एका जागेवर थांबतो. अरे तू थांबलास तरी पण ते प्रवाह तुला कसा बसू देईल एका जागेवर? आणि मग लक्षात आलं, ज्या पुरात मी आहे ते पूर स्थिर नाही, तर मी कसा स्थिर होईल? मग स्थिर व्हायचं असेल तर एखादी स्थिर वस्तूला मिठी घालावी लागेल. पुरात काय स्थिर आहे? मग एखादं मोठं झाड बघावं लागेल, एखादा काहीतरी आधार बघावं लागेल, मग त्याला पॅक धरून बसावं लागेल. त्यावेळेस तू प्रवाहात वाहणार नाहीस. मग या संसारामध्ये स्थिर काहीच नाही. अरे संसारच स्थिर नाही तर संसारातली वस्तू काय स्थिर आहे? मग तो कोबऱ्यांना पत्ता लागला. इथं पक्क धरून बसायला फक्त एकच आहे, तुझा बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. Sira
जीवनातला हा पुरुषार्थच आहे बरं. कोणता? स्थिरता प्राप्त करून घेणं हा काय पुरुषार्थ आहे मानवी जीवनातला. चलत असणाऱ्या क्षणाक्षणाला परिवर्तन होत असलेल्या संसारामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्या संसाराच्या विरोधामध्ये जाऊन तू स्थिर नाहीस, पण तुझ्या जन्म घेऊन मी स्थिरता प्राप्त करणं याचं नाव पुरुषार्थ आहे. प्रवाहाच्या विरोधात चलून पुरुषार्थ करावा लागतो, तसा पुरुषार्थ सिद्ध होत नाही. संसार स्थिर आहे का? नाही ना. मग आपला जन्म कुठे आहे? संसारात. तरी सुद्धा पाण्यात राहून माशाशी वैर करणे इतके सोपं नाही ते. अस्थिर वस्तूमध्ये राहून स्थिरता प्राप्त करणं याचं तर नाव पुरुषार्थ आहे. पण एवढं सोपं, ऐकायला सोपं आहे ते, एवढं सोपं नाही. महाराज म्हणले किती फिरलोय मी. देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो. देश वेश नो हे माझा करू सत्ता कवनावरी स्थिर राहिलो. कैसा मोकलेलो पाय डोळे मनता माझे कैसा परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ याच्यासाठी प्रयत्न करतोय. महाराज म्हणतात कशासाठी? कोटे स्थिर राहिलो, आणखीन कुठं मी स्थिर झालेलो असा त्याचा अर्थ आहे. इतका पळालोय, इतके जन्म झालेत, देश वेश नोही माझा. अरे किती देश फिरलो, किती वेश फिरलो, किती पळापळ झाले, पण आणखीन कुठं मला स्थिरता प्राप्त झालेली हे जीवाचं बोलणं आहे. बरं कुणावर विश्वास ठेव बाबा? मी तर नाही हो. शरीर स्थिर नाही ना. पाय डोळे म्हणता माझे ऐका स्थिर एकतरी नाही. आणि आपल्याला काय प्राप्त करायची आहे? बरोबर आहे ना. कारण स्थिरता प्राप्त करणं हा चौथा पुरुषार्थ आहे, त्याचं नाव मोक्ष. का? तिथं तो पुरुषार्थ प्राप्त झाला की पुन्हा पळापळीची गरज नाही. यद्गतवान निवर्तन्ते तद्धामं परमं मम नाम मोक्ष स्थिरता. विठाला 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 आणि ही स्थिरता ज्याला प्राप्त झाली, स्थिरता नाम मोक्ष. यद्गत्वा न निवर्तन्ते, याला स्थिरता म्हणायचं. का? एकदा का ते पद हासिल झालं की पुन्हा चक्रा मारायची गरज, पळापळ करायची गरज नाही. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि एकांतिक सुखाची प्राप्ती झाली रे झाली. मग त्या स्थिरपणाला कोणी हलवू शकतंय का पुन्हा? हा. तया पुनरावृत्तीची वाट मोडली का?
त्याला पुन्हा पुनरावृत्ती करायची गरज नाही. आणि या पदाचं नाव आहे काय? स्थिरता. स्थिरता. मग ही स्थिरता कुणाला नकोय? मग मी अगोदरच सांगितलं, या स्थिरता म्हणजे मोक्षाच्या पुरुषार्थासाठी तर महाराज सगळ्यांची धावाधाव आहे. पुरुषार्थ 4 आहेत, पण पहिल्या 3 पुरुषार्थाला कोणी विचारत नाही. पहिले 3 पुरुषार्थाला कोणी विचारत नाही. सगळ्याची धावपळ कशासाठी आहे? चौथ्यासाठी. दादा ऐकलं का? नारदाला रावणाने विचारलं होतं, 3 पुरुषार्थानं भरलेलो आहे मी, धर्म माझ्या इतका कुणालाच कळत नाही. रावणा इतका धर्म कुणालाच कळत नव्हता. 4 वेदाचं ज्ञान असणारा ब्राह्मण होता रावण. काय पावर आहे महाराज, त्याच्या इतका धर्म आपल्याला कळत असेल? हे सगळं होतं त्याच्याकडे. 3 पुरुषार्थ त्याच्या इतके कुणाकडेच नाहीत. धर्म रावणा इतका कुणालाच कळत नाही. विश्लेषण करायची गरज नाही, तुम्ही ज्ञानी माणसं आहे. रावणासारखा धर्म कुणालाच कळत नाही. रावणा इतका अर्थ पुरुषार्थ आणखीन कुणीच कमवू शकत नाही. त्याच्या संपत्तीचं वर्णन ठिकठिकाणी महाराजांनी केलंय, प्रमाण बघून घ्या, वेळ घालवायचा नाही. फक्त कोटी घरे जिथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, एवढं प्रमाण बघून घ्या. अर्थ नावाचा पुरुषार्थ रावणा इतका कुणी कमावू शकत नाही. काम नावाचा पुरुषार्थ, ज्याची 1,00,000 पोरं 1,25,00,000 नातू आहेत, असा काम पुरुषार्थ पुन्हा कुणी करणार नाही. म्हणजे 3 पुरुषार्थ त्याच्या घरी राबत होते महाराज. तरी सुद्धा रावणाचं समाधान नव्हतं. रावण तळमळीत होता. रावणाला गरज होती 4थ्याची. हे 3 त्याच्या पायावर लोळत होते पुरुषार्थ, तरी किंमत नव्हती रावणाला. रावणाची तळमळ कशासाठी होती? 4थ्यासाठी होती. आणि त्या 4था प्राप्त करण्यासाठी रावणाने एक दिवशी नारदाच्या पायावर साकडं घातलं होतं. आणि नारदांना सांगितलं होतं, नारद स्वामी, हे 3ही पुरुषार्थ माझ्या काहीच कामाचे नाहीत, कारण हे टिकणारे नाही, नाशी बनतायत. टिकणारा 4था आहे स्थिर. कारण हे मागले 3ही पुरुषार्थ अस्थिर आहेत. फक्त एकटाच पट्ट्या स्थिर आहे, आणि त्याचं नाव आहे मोक्ष. रावण नारदाला विचारतात, रावणाने विचारलं, स्वामी 3ही पुरुषार्थाची मला गरज नाही, मला कुठला पाहिजे? मोक्ष. 4था पाहिजे. कारण मला इथं नाही, कारण मला माहिती आहे या जन्मात मला हे सगळं मिळालंय, पण पुढल्या जन्मात भिकाऱ्याच्या घरात जन्म मिळाला तर कुणाच्या हातात आहे ते? म्हणून मला हे पुन्हा नकोय, मला कायम स्थिर व्हायचा 4था पाहिजे. काय करावं लागेल? आणि मग नारदांनी सांगितलं होतं रावणाला, रावणा 4था मिळवणं एवढं सोपं नाही. 3 मिळवलेस पुरुषार्थानं तुझ्या धमकनं, पण 4था धमकीनं मिळत नसतो, आणि 4था घमेंडीनं मिळत नसतो. त्याला शारीरिक मानसिक बळाचा वापर लागत नाही. तुला 4था पाहिजे असेल तर मी पर्याय सांगतो, पण मी सांगन ते ऐकावं लागल. रावणानं सांगितलं तुम्ही सांगताना ते ऐकतो. नारदाने शेवट सांगितलं, रावणा ऐक, 4था जर मिळवायचा असेल तर पहिले 3ही डावावर लावावं लागतील, तर 4था मिळेल. म्हणजे पहिले 3हीची राख झाली तरी मागं हटवून जमणार. पण पट्ट्यानं 3हीची राख केली का नाही? कशासाठी? मोक्षासाठी. नारदांनी सांगितलं होतं, रावणा 4था सोपा नाही बरं. जर 4था खासच तुला पाहिजे असेल तर पहिले 3ही तुझ्या डोळ्यासमोर राख होतील, तरी सुद्धा तुला मागा हटून जमणार नाही. 4थ्याची किंमत सांगतोय मी तुम्हाला. ऐका, धर्मानं वागणारा रावण होता. ऐका बरं, तुम्ही चुकीचं म्हणता. फक्त सीतेचं हरण केलं एवढाच अधर्म सोडून रावणाच्या जीवनातला दुसरा अधर्म दाखवा. कुणी अभ्यासवानानं दाखवा. अरे 33 कोटी देवाला जो नियम शिकवतो, त्यांना धर्मशास्त्र शिकवतो, त्याच्यासारखा धर्म कोणाला माहिती आहे? कुणा आणले का दोरीमध्ये हे सगळे? 33 कोटी देवांनी धर्म सोडला आणि त्याचं कर्म सोडलं. त्यांना एका लाईनीमध्ये आणण्याचं काम ज्या पट्ट्यानं केलं, त्याच्या इतकं धर्मशास्त्र त्या कुणाला कळत असेल? एवढा महान राजा. पण नारदाने सांगितलं, एवढं असून सुद्धा हे सगळं राख होईल बरं. पहिले 3 डावावर लावावे लागतील. रावणानं संतांची पायी हा माझा विश्वास. रावणानं ते मान्य केलं आणि सांगितलं 3ही गेले तरी चालतील, पण स्थिरता पाहिजे, म्हणजे 4था. विठाला विठाला घडलं ना तसंच, नाही का घडलं? अरे डोळ्या देखत लेकरं मरत होते, पर्वतासारखे भाऊ मेले,
पोरा मेले, नातू मेले, सगळं नष्ट डोळ्यात देखत होत होतं. मंदोदरी रोज सांगत होते, पण ऐकलं काय पट्ट्यानं? का त्याला कळत नव्हतं का नाश व्हायलाय म्हणून? हा, पण त्यानं हे सगळं ठरवूनच केलेलं होतं की हे जाणारच आहे. मला नारदांनी सांगितलंय तुझ्या डोळ्यात देखत हे जाणार आहे, पण त्याचं दुःख मानायचं चौथा पाहिजे असेल तर. म्हणून मंदोदरी सांगत होते तरी रावणानं कुणाचंच ऐकलं नाही. का? कारण काय होणार आहे हे माझ्या डोळ्यात देखत सगळं नष्ट होणार आहे हे रावणाला अगोदरच माहीत होतं, आणि त्यानं सगळं हातानं संपवलं. पण शेवटचा प्राप्त केला तेव्हाच राहिला पट्ट्या. ही ताकद आहे चौथ्याची सांगायला लागलो. ज्या रावणानं तिन्ही डावावर लावले पण चौथा हासिल केला, एवढा सोपा नाही चौथा. विठाला विठाला कारण का? कारण याच्यासाठी काय मोठे मोठे लंगूट लावून आले पण सगळ्यांना हे मिळेलच असं नाही ना, एवढं सोपं नाही ना ते. म्हणून हे स्थिरता हा मोक्ष नावाचा पुरुषार्थ ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त केला, फक्त त्यांचंच वर्णन महाराज पुराणामध्ये शास्त्रामध्ये झालं कीर्तीचं, त्यांच्या पुरुषार्थ. हे बाकीच्या पुरुषार्थाचं वर्णन जास्तीत जास्त कादंबऱ्यात, आत्मचरित्रात, वर्तमानपत्रात, व्हॉट्सअपला, फेसबुकला, आणि जास्तीत जास्त इतिहासात एखाद्याने लिहिलेल्या. त्याच्या पुढं नाही. आणि त्यातले त्यात पुढं जाऊन सांगू का, शास्त्र पुराणाने कीर्ती वर्णन करावी याच्यात वाद नाही त्याच्या चौथ्या पुरुषार्थाची. पण एखाद्या साधूनं जर त्याचं वर्णन केलं तर समजायचं खराच पुरुषार्थी आहे. याच्या पुढे जाऊन आणखी एकदा ऐका, तुम्ही केलेला पुरुषार्थ, तुम्ही केलेलं कर्तव्य आणि तुमचा पुरुषार्थ साध्य झालाय का नाही हे तुमच्या पक्षाच्या लोकांनी मान्य केलं म्हणजे होत नाही. कारण तुमचं तुमचीच वाजवीत असतं, त्याच्यात मजा नाही. आपला पुरुषार्थ, खरंच आपण पुरुषार्थ प्राप्त केला हे कोणी मान्य केलं पाहिजे? तुमच्यानी नाही हो, तुमच्यानी नाही. कोण मान्य केलं पाहिजे? हा, त्यांनी सुद्धा एक दिवस मोठेपणानं म्हणलं पाहिजे, मजबूर झाले पाहिजेत ते तुमचा पुरुषार्थ बघून वर्णन. मजबूर, इच्छा नसली तरी त्यांना डोळ्यासमोर बघून मजबुरीनं का होईना म्हणावं लागेल, असू द्या गडे आमचं वाकडं पण माणूस राजा आहे. विठाला विठाला याला काय म्हणायचं? याला म्हणायचं जीवन आणि याला म्हणायचं पुरुषार्थ. आपल्याने आपलं वाजवलं म्हणजे नाही. तुम्ही मोठे एवढे व्हा, पुरुषार्थी एवढे व्हा की तुम्हाला आयुष्यभर ज्यांनी विरोध केला त्यांना सुद्धा तुमचा पुरुषार्थ बघून एक दिवस मजबुरीनं असं म्हणावं लागेल. आता वाक्य जे सांगितलं, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, हो 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 हो, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ,
तुकोबारायांनी साधलेल्या पुरुषार्थाचं वर्णन शेवटी कोणाला करावं लागलं? ज्यानं तुकोबारायांना आयुष्यभर विरोध केला त्यानं सुद्धा मान्य केलं का नाही? रामेश्वर भट्टांचा अभंग म्हणे रामेश्वर भट्ट विजया तुका विष्णू, त्यानं सुद्धा मान्य केलं. याचं नाव पुरुषार्थ असतं. पुरुषार्थ सिद्ध होतो म्हणजे फक्त आपल्या अनुयायांनी सिद्ध केला म्हणजे होत नाही. हा अजिबात नाही. तो सगळ्यांनी सर्व मान्य सिद्ध केला पाहिजे आणि तो मान्य केला पाहिजे आणि त्या पुरुषार्थाचं नाव आहे मोक्ष. तेवढ्याच पुरुषार्थाचं वर्णन करतात शास्त्र, ग्रंथ आणि संत. दुसऱ्या 3 पुरुषार्थाचं वर्णन करायला इथं कुणीही मोकळं नाही, कारण ते पुरुषार्थ आमच्या साधुत्वाच्या मापात बसत नाही. ते संसारातल्या व्यवहारातल्या मापातले सर्व मान्य आहेत ते, पण साधूनं त्या पुरुषार्थाचं वर्णन करावं असे 3 पहिले नाही. साधूनं त्या पुरुषार्थाचं वर्णन करावं असा फक्त एकच, चौथाच. विठाला विठाला आणि तो पुरुषार्थ साध्य करून तो निघाला येथून निसर्गाच्या नियमानं. मग आता त्याच्यात काय असतं खरं सांगू का? साधू पुरुष त्याचा पुरुषार्थ साध्य करून तो निघाला, त्याचं काम झालं की तो थांबत नाही. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. तो त्याचा सेल का वाटा तर घेतोच, त्याच्या कर्तृत्वानं जिंकलेला असतो, भीक म्हणून नाही. हे पण लक्षात ठेवा. काही लोक मोक्षाची भीक मागून घेतात, ती वेगळी. पण महापुरुष त्यांच्या कर्तव्यानं त्यांच्या कर्मानं त्यांनी तो शेल का वाटा हक्कानं जिंकलेला असतो. भिकेमध्ये मिळालेला नसतो मोक्ष त्यांना. मोक्ष माझा